स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं दिव्यांग बांधवांना अन्नदान करण्यात आलं। स्वर्गीय महेश कोठे यांची बुधवारी जयंती होती। या निमित्तानं पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं दिव्यांग बांधवांना अन्नदान करण्यात आलं। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी अध्यक्ष राकेश पुंजाल, रवींद्र गड्डम, माजी पदाधिकारी सूर्यकांत जिंदम, कुमार कुडक्याल, नरेश दासरी, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, सचिव विजय नीली, गोविंद राजुल यांची उपस्थिती होती। दरम्यान पद्मशाली समाज अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी याबाबत अधिक माहिती दिली। स्वर्गीय महेश अण्णा कोठे साहेब यांच्या 62व्या जयंतीनिमित्त त्यांनी आपल्याला एक समाजाचं देणं लागतो, एक सामाजिक बांधिलकी जपत आपल्यासाठी त्यांनी धान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर एक पंखा देखील दिलेला आहे। त्याबद्दल मी पद्मशाली युवक संघटना सोलापूरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं तसेच कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो। आणि त्यांनी निष्ठानंतर देखील भोजन दिलेलं आहे। स्नेहभोजनाचा पण आस्वाद घ्यावा। अपंग दिव्यांगासाठी या ठिकाणी एक वेळेचा जेवणाचा कार्यक्रम, तसेच या हॉलला या शाळेला एक फॅन भेट देण्यात आलेली आहे पद्मशाली युवक संघटनेतर्फे। अण्णा महेश अण्णा म्हणजे सोलापूर शहराला संबंध, सोलापूर शहराला परिचित व्यक्ती महेश अण्णा आहे। ते विकासाबाबत म्हणा, सोलापूर शहरात आज जे काही म्हणजे विकास झालेला आहे त्याच्यात सिंहाचा वाटा महेश अण्णांचा खूप मोठा आहे। त्यांच्या जयंतीच्या औचित्य साधून पद्मशाली युवक संघटनेने आज या ठिकाणी एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी संघटनेचा आभार मानतो। ज्या माणसाकडं शहराच्या विकासाचं विजन होतं ते महेश अण्णा कोठे स्वर्गीय त्यांच्या जयंतीनिमित्त आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। 1 लाख गेले तर चालेल, पण लाखाचा पोशिंदा गेला या उक्तीप्रमाणे महेश अण्णा गेल्यामुळं आमच्या समाजाची फार मोठी उकळी निर्माण झालेली आहे। त्यांच्या जन्मदिवशी प्रित्यर्थ आज या ठिकाणी 1 दिवसाचं जेवण तसंच पंखा देण्याचा कार्यक्रम पद्मशाली युवक संघटनेने केलेला आहे। माझी पद्मशाली युवक संघटनेला विनंती आहे की अण्णांच्या स्मरणार्थ दरवर्षी 1-2 उद्योजकाला अण्णांच्या नावाने पारितोषिक दिलं तर ते अत्यंत चांगला उपक्रम होईल, अशी माझी पद्मशाली युवक संघटनेला विनंती आहे। त्यांनी त्याचा जरूर विचार करावा।